जळगाव शहरातील स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली। अर्धा किलोमीटर रस्त्यावर तब्बल 70 पेक्षा जास्त खड्डे झाल्याचं पाहायला मिळालं। खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले असून प्रशासनाकडे लवकरात लवकर रस्ता करण्याची मागणी केली जाते आहे। अकोला जिल्ह्यामध्ये निकृष्ट सोयाबीन बियाणांमुळे 10,000हून अधिक शेतकरी त्रस्त असताना एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। तेलारा तालुक्यातील कृषी केंद्र चालक तक्रारदार शेतकऱ्यांना काही मोफत कृषी साहित्य देऊन त्यांच्याकडून परस्पर समाधान पत्र लिहून घेत आहेत। हे पत्र कृषी विभागाकडे सोपवून बियाणं कंपन्यांवरील फौजदारी गुन्ह्यांनी चौकशी थांबवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलेला आहे। गौरी गणपतीसाठी कोकणात एसटीच्या 5220 जादा बसेस धावणार आहेत। कोकणवासियांसाठी परिवहन विभागाचा हा महत्त्वाचा निर्णय पाहायला मिळतोय। 7 ते 25 सप्टेंबर या कालावधीमध्ये जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेण्यात आलाय। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली। मुंबई गोवा महामार्गावर मानगावच्या मुख्य बाजारपेठेत 2 फूट खोल खड्डा पडला आहे। खड्ड्यामुळे वाहन चालकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। संतप्त नागरिकांना ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येते। रायगडमधील पाली बस स्थानकाची दुरावस्था आणि भाविकांसह प्रवाशांचे हाल झालेत। बस स्थानक परिसरामध्ये मोठमोठे खड्डे पडल्याने प्रवाशांना आणि एसटी बस चालकांनाही मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी बस स्थानकाची पाहणी करून कामांबाबत सूचना दिल्या आहेत। मात्र त्यानंतरही बस स्थानकाच्या अवस्थेत कोणतीही सुधारणा जी आहे ती झालेली अजून दिसून येत नाही। आणि कारागार ही संपूर्ण दृश्य आता समोर आलेली आहेत। महाराष्ट्रातील सर्वात आधी विराजमान होणारा बाप्पा म्हणून कोल्हापुरातील गोल सलकरच्या बाप्पाकडे पाहिलं जातं। तर बीडमध्ये लाचखोर ग्राम रोजगार सेवक एसीबीच्या जाळ्यात अडकलेला आहे। 3000 रुपयांची लाच घेताना रंगेहात ताब्यात घेण्यात आले। बीडमध्ये 45 लाखांची लाच घेतल्याचं प्रकरण ताजं असतानाच ही दुसरी अटक पाहायला मिळते।